Hello, thank you for watching Success Home Tutor. Kindly like, share and subscribe. महाराष्ट्राच्या दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित पूर्व व मुख्य परीक्षा स्पर्धा परीक्षा या संदर्भात जे नोटिफिकेशन होतं त्या रिलेटेड आज आपण डिस्कशन करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं पूर्ण शून्यापासून म्हणजे ज्यांनी समजून घ्या आजच सुरुवात करताय त्यांच्यासाठी स्पेशली ही जी सिरीज आहे ती चालू करण्यात येत आहे. आणि जे पुढं फ्युचर प्लॅन करत आहात की समजा 1 किंवा 2 वर्षात त्यांना ज्यांना पोस्ट काढायची आहे त्यांच्यासाठी देखील हे एक गायडन्स लेक्चर. महाराष्ट्र दुय्यम सेवा म्हणजे ज्याला आपण ज्यामध्ये PSI, STI आणि ASO या 3 ग्रुप बी सर्व्हिसेस येतात, नॉन गॅजेटेड सर्व्हिसेस आहे. याच्यामध्ये 2 टाईप आहे, एक प्री होईल एक मेन्स होईल. त्याच्यानंतर PSI याच्यासाठी स्पेशल फिजिकल एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू हे 2 सेपरेट पार्ट आहे. तर पूर्वपरीक्षा जी असेल ती संयुक्त पूर्वपरीक्षा आहे. संयुक्त म्हणजे तिघांसाठी ही एकच पूर्वपरीक्षेचा पेपर घेतला जाईल, संयुक्त पेपर. आणि जी मुख्य परीक्षा असेल तिचा पॅटर्न 2020 मध्ये आता चेंज झालेला आहे. तो झालेला आहे आता 400 गुणांचा. पेपर 1 हा संयुक्त पेपर असेल आणि पेपर 2 हा स्वतंत्र पेपर असेल. जो की आपण बघितलं पेपर 1 म्हणजे हा पेपर जो संयुक्त पेपर आहे. तर आता सध्याचं जे परीक्षाचं स्वरूप किंवा आपण त्याला पेपर वगैरे प्रश्नपत्रिकेची संख्या याबद्दल सामान्य क्षमता चाचणी जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण पेपर प्रीचा म्हणतो 100 गुणांचा असेल, 100 प्रश्नसंख्या असेल. आणि यासाठी तुमचं शिक्षण जे आहे ते कमीत कमी तुम्ही पदवी पास केलेली असावी, मराठी व इंग्रजी या दोनही मीडियममधून, आणि कालावधी 1 तासाचा आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असेल ते तुमचं ॲक्युरेसी. तुम्ही एका आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे टाईपचा हा पेपर आहे. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की तुम्ही किती ॲक्युरेटली सॉल्व करता. तुम्ही सपोज 100 पैकी कमी प्रश्न अटेम्प्ट करा, ॲक्युरेट करा, बिकॉज 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण आहे यामध्ये. आता सिलेबसमध्ये जर बघितलं अभ्यासक्रमात चालू घडामोडी आहे, करंट अफेअर, जगाच्या तसेच भारताच्या चालू घडामोडी, नागरिकशास्त्र आहे, सामान्य क्षमता चाचण्या. पेपर 1 साठीचं डिस्कशन आहे म्हणजे प्रीचं, सॉरी पेपर 1 सुद्धा नाही, हे प्री जो एक्झामिनेशन आहे कंबाईन जो सगळ्यांसाठी फ्री आहे त्या पेपरचे डिस्कशन आहे. चालू घडामोडी आहे, नागरिकशास्त्र आहे, इतिहास आहे. इतिहासामध्ये आपल्याला मेनली 11वी 12वीचा इतिहास, 10वीचा इतिहास, स्टेट बोर्डाचा त्यावरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. भूगोल आहे, त्याच्यात स्टेट बोर्डचे 12वीचा भूगोल खूप महत्त्वाचा आहे. अर्थशास्त्र आहे, 11वीचं जे अर्थशास्त्राचं पुस्तक आहे. सामान्य विज्ञान आहे, 10वीपर्यंतचं असावं व्यवस्थित केलेलं. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी किंवा बुद्धिमापन चाचणी व अंकगणित हा जो विषय यावरती स्पेशल 15 मार्क्स हे, आणि सामान्य विज्ञानाचे हे 15 मार्क. म्हणजे ऑलमोस्ट समजून घ्या तुम्ही हा तुमचा 20 ते 25 मार्काचा जो विषय आहे त्यावरती आपण जास्त फोकस करून हे जे मार्क आहेत हे पूर्णपणे एक्वायर्ड करण्याचा किंवा पूर्णपणे मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. कारण की जर तुम्हाला हे मार्क पूर्ण मिळाले यावरती तुमचं जे प्रीचं जे मेरिट आहे ना हे तुम्हाला खूप हेल्प करेल तुम्हाला मेरिटमध्ये किंवा तुम्हाला प्री क्वालिफाय करण्यासाठी. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेची सुधारित परीक्षा योजना 2020च्या होणाऱ्या परीक्षापासून लागू राहील. म्हणजे आता जो 2020 हा तुम्हाला जो 400 मार्काचा जे सांगितलं मी की आता तुमची मेन्स आहे 400 मार्काची, प्रिव्हियसली आधी ती 200 मार्काची होती, आता 400 मार्काची. तर जो 2020च्या जे आहे पेपर तेव्हापासून हे सगळं सुधारित लागू होणार आहे. ओके. सहाय्यक म्हणजे नॉन गॅजेटेड आहे त्याची मेन्स एक्झामिनेशन. आता बघितलं सपोज आपण प्री क्वालिफाय केली, जेवढे काही असेल प्रीमध्ये तुम्हाला म्हणजे जो क्वालिफाय झाला तो 3ही एक्झामिनेशनसाठी क्वालिफाय आहे. सपोज तुम्ही फॉर्म भरताना प्रेफरन्सेस देऊ शकता, तिघांसाठी फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. फॉर्म भरताना फक्त त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवा. आता प्रश्नपत्रिका संख्या किती असणार इथं 2 म्हणजे काय, पेपर 1 आणि पेपर 2 इथं दिलं आहे बघा, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो असेल त्याच्यामध्ये विषय कुठले, मराठी आहे, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान आहे. ठीक आहे. मराठी असेल 100 गुणांसाठी, इंग्रजी असेल 60 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान असेल 40 गुणांसाठी. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा जर तुम्ही ज्यावेळेस प्री क्वालिफाय करता त्याच्यानंतर तुमचा मराठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. पण एक ध्यानात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही प्रीचं प्रिपरेशन करताय तुम्ही असं समजू नका की मला जास्त अभ्यास मराठीचा करायचा आहे,
तुम्हाला प्री क्वालिफाय करत असताना सगळ्या विषयांचा समांतर अभ्यास करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्री पूर्ण क्वालिफाय करून मेन्ससाठी अपेअर होता त्यावेळेस तुम्हाला पेपर 1 साठी पर्टिक्युलरली मराठी या विषयावरती जास्त फोकस द्यायचा आहे. आता प्रिव्हियसली बघा हा पेपर 100 मार्काचा होता, आता हा 200 मार्काचा झाला आहे. प्रश्न संख्या तीच होती पहिल्यांदा, फक्त गुण पहिले कमी होते. आता प्रश्न संख्या मराठीचे 50, इंग्रजीचे 30 आणि सामान्य ज्ञानचे 20 असणार आहे. तर यामध्ये मराठी 12वीचा जो आहे त्या लेवलपर्यंतचा जो डिफिकल्टी लेवल आपण त्याला म्हणतो आणि इंग्रजी हा पदवीपर्यंतचे डिफिकल्टी लेवल, सामान्य ज्ञान हे पदवीपर्यंतचे डिफिकल्टी लेवल. आता मराठी इंग्रजी आणि मराठी इंग्रजी दोन्ही मिडियम. मराठीचा पेपर हा पूर्ण मराठीतच आहे, इंग्रजीचा पूर्ण इंग्रजीतच. म्हणजे काय असतं ना भाषांतर, ते तुम्हाला आता भेटणार नाही. मराठी पूर्ण मराठी, इंग्रजी पूर्ण इंग्रजी असेल. सामान्य ज्ञानचा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असेल, म्हणजे एकच पेपर तुम्हाला इकडं मराठी इकडं इंग्रजी दोघांसाठी कंबाईन. म्हणजे हा जो पूर्ण पेपर आहे 3 विषय एकंदरीत 1 तासाभरात तुम्हाला हा पूर्ण पेपर सॉल्व करायचा. म्हणजे 100 प्रश्न आहे, 1 तास आहे, 60 मिनिटात एवढेपर्यंत सगळे सॉल्व करायचे. इन डिटेल ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस प्रत्येक विषयावरती आपण लक्ष घालू. त्याच्यानंतर पेपर 2 आहे. पेपर 2मध्ये तुम्हाला 200 गुणांचा पेपर 2 आहे आणि प्रश्न संख्या 100 आहे. पण आता हा जो पेपर आहे हा आपण वैयक्तिक डिस्कस करू का, की ज्यावेळेस पेपर 2 आपण द्यायला जातो त्यावेळेस PSI, STI आणि ASO तिघांचाही जो अभ्यासक्रम आहे किंवा जो गुणांचा जो बदल आहे तो वेगवेगळा आहे, सब्जेक्ट किंवा विषय वेगवेगळे आहेत. मी म्हणजे अपेक्षा करतो की तुम्हाला पेपर 1 आणि 2 चे अंदाज आला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर 1 आहे, जो आपण पेपर 1 बघितला त्याच्यात मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान बघितलं. तर मराठीमध्ये काय असणार आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे. इंग्लिशमध्ये सेम, म्हणजे ग्रामर किंवा कॉमन वोकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस म्हणजे त्याला आपण वाक्यप्रचार म्हणी म्हणतो. देअर मिनिंग अँड कम्प्रेहेन्सिव्ह ऑफ पॅसेज म्हणजे उतार्यावरील प्रश्न त्याला आपण कम्प्रेहेन्सिव्ह ऑफ पॅसेज म्हणतो, कम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज. ठीक आहे. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी आहे, त्याच्यामध्ये जगाचा आणि भारताच्या चालू घडामोडी असतील. माहिती अधिकार आहे 2005च्या नियमानुसार. त्याच्यानंतर IT म्हणजे संगणक आणि कॉम्प्युटर रिलेटेड जे नॉलेज असेल तुम्हाला, माहिती तंत्रज्ञान, त्या गोष्टी आहे. ठीक आहे. आता पेपर 2मध्ये काय काय आपण त्या गोष्टीवरती पण थोडंसं लक्ष घालू. विषय कुठले कुठले, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे. भारताची राज्यघटना, भारताची राज्यघटना आहे, राजकीय यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासन, ग्रामीण व नागरी न्यायमंडळ आहे, नियोजन आहे. आपण या प्रत्येकाचं विश्लेषण पूर्ण बघणारच आहोत. आता पेपर 2 जो आहे, ठीक आहे, तो आपण डिस्कस केलं होतं की थोडासा वेगळा असतो प्रत्येक PSI, STI आणि ASOचा. याच्यामध्ये बघा, राज्य कर निरीक्षक म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर किंवा STI ज्याला म्हणतो आपण, तर याची मुख्य परीक्षा जी आहे ती 400 गुणांची. प्रिव्हियसली हे 200 गुणांची होती. पेपर 1 200 गुणांचा आहे, जो संयुक्त पेपर आहे, सगळ्यांसाठी कॉमन आहे. PSI, STI, ASO. पेपर 2 हा संयुक्त पेपर आहे. इथं पेपर 1चं डिस्कशन आपण केलेलं आहे. आपण सरळ पेपर 2 वरती येऊ की सामान्य क्षमता चाचणी व पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान हा पर्टिक्युलरली 200 गुणांचा. ठीक आहे. आणि 100 प्रश्नांचा. पदवीची क्वालिफिकेशन म्हणजे कमीत कमी तुम्ही ग्रॅज्युएट असायला हवे, मराठी इंग्रजी दोन्ही मीडियममध्ये, आणि 1 तास आहे यालासुद्धा. तर पेपर 1 जो नॉर्मल डिस्कशन आपण बघितलं आहे, कुठल्या कुठल्या घटकांचं आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञानचं बघितलं आपण. आणि पेपर 2, ठीक आहे, तो पेपर 2मध्ये बुद्धिमत्ता चाचणी आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, राज्यघटना आहे, त्याच्यानंतर नियोजन आहे, शहरी व ग्रामीण भागातील मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास आहे, आर्थिक सुधारणा आणि कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल, सार्वजनिक वित्त व्यवस्था आहे. हे झालं आपलं STI साठीचं. आता PSI साठी सुद्धा म्हणजे दोघांमध्ये म्हणजे तो कॉमन पेपर आहे. ठीक आहे. पेपर 2 बद्दल आपण डिस्कशन करणार आहे. सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान. आवश्यक ज्ञान म्हणजे आता PSI साठी जसं आपण बघितलं क्रिमिनल प्रोसिजर कोड महत्त्वाचे असतात, लॉ रिलेटेड इन्फॉर्मेशन महत्त्वाची असते, तर मग ते सब्जेक्ट्स यामध्ये आहेत. पेपर 1 तर कॉमनच आहे. ठीक आहे. पेपर 1चा आपण वगळू,
डायरेक्ट पेपर 2 येऊ. ठीक आहे. पेपर 2मध्ये बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारताची राज्यघटना, मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या. हां, आता हा महत्त्वाचा विषय बघा. पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा PSI साठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणजे महाराष्ट्र पोलीस ॲक्ट, भारतीय दंडसंहिता म्हणजे इंडियन पिनल कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC ज्याला म्हणतो, आणि भारतीय पुरावा अधिनियम म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. ह्या 4 विषयांचं जे नॉलेज आहे ते असावं ज्यावेळेस तुम्ही PSIच्या मेन्ससाठी जातात पेपर 2ला अटेम्प्ट करत असताना. ठीक आहे. तो महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला ज्यांचा कुणाचाही शून्यापासून अभ्यास जे करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.